नमस्कार कोल्हापूरकर असं म्हणून सुरू करणार. आणि मग शाहूराजे वगैरे या सगळ्यांची आठवण केली जाईल. त्या ठिकाणी ते पहिली जे 3-4 वाक्य असतात त्यांचे जे स्थानिक नेते त्यांना जे काही लिहून देतात त्यावर भाष्य करून ते सुरुवात करतात. ही त्यांची स्टाईल आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं नाही. स्थानिक नेते मी गृहीत करायला विसरले असते. आता असं आहे की जे स्थानिक नेते आहेत ते यशवंतरावांचे संबंधी आस्था कितपत त्यांच्या मनात आहे असे नेते. त्यांनी चव्हाण साहेबांचं नाव दिलं नाही किंवा करारचा उल्लेख केला नाही. सातारचा केला पण करारचा उल्लेख केला नाही. नरेंद्र मोदी असंही म्हणतात की जे काही कास्ट सेन्सस इंडिया सरकार आल्यावरती करेल तर ते म्हणतात की असा एक दाव आहे की हे जे 50%चं म्हणजे लिमिट वाढवून तिथे धर्माधारित आरक्षण साठी सोय करण्याचा एक दाव आहे असं त्यांचं. अजिबात कुणाच्या मनात नाही. धर्मावर आरक्षण ही कल्पना सामान्य नाही आणि कुणी केलं मोदींनी सुद्धा तर त्याच्याविरुद्ध आम्ही एक संघर्ष करू. तर हे सामाजिक एक तणाव वाढण्याच्या संबंधीचं लक्षण आहे. कटुता वाढेल या रस्त्याने जायचंच नाही. आत्ता जी जातीवर आधारित सर्वे करण्याचा जो विचार आहे त्याचं मुख्य कारण समाजाचा गरीब वर्ग आहे, छोटा वर्ग आहे, तो या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला आहे. त्याला याच्यात सहभागी करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांची नक्की लोकसंख्या किती आहे, कुठे आहे या संबंधीचं वास्तव चित्र हे देशाच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून तो आग्रह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये कायम असतं की साऊथकडची जी राज्य आहेत ते एक वेगळा भारत म्हणजे देश तोडण्याची भाषा आहे ती त्यांची आहे. असं एक वेगळेपण आहे. प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्ती जो देशाचा प्रधानमंत्री त्याला साऊथ नॉर्थ ईस्ट वेस्ट हा विचार करून चालत नाही. कधी केला नाही आधीच्या प्राईम मिनिस्टरने. केवळ दक्षिणेच्या केरळसारखं राज्य, तामिळनाडूसारखं राज्य किंवा आंध्रसारखं राज्य या सगळ्या राज्यामध्ये त्यांना प्रतिसाद नाही. लोकांनी ओळखले त्यांना आणि त्यामुळे आत्तापर्यंतच्या निवडणुकीत त्यांना अजिबात संधी तिथल्या लोकांनी दिली नाही. आणि त्यामुळं कारण नसताना ते साऊथ टू नॉर्थ अशा प्रकारचं एक चित्र तयार करतात पण लोक मध्येच मान्य करणार नाही. नरेंद्र मोदी असं म्हणाले की महाराष्ट्रातील एक नेते होते जे केंद्रात कृषी मंत्री होते त्यांच्या काळामध्ये उसाला दर वाढवून दिला नाही परंतु आम्ही 10 वर्षामध्ये 300 रुपये दर वाढवून दिला आहे. त्यांना माहिती नाही